द्यायचं निश्चितपणाने प्रवेश आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या शुभ उपस्थितीमध्ये होतोय. त्यांना संपर्क प्रमुख भिवंडी ग्रामीण यामध्ये नेमणूक केली जाते. ते नियुक्तपत्र शैलेश यांना पुढे शैलेश श्रीकांत पाटील यांची भिवंडी तालुका ग्रामीण उपाध्यक्षपदी नियुक्ती केली जाते. तत्पूर्वी विनोद मित्र यांची उपाध्यक्ष माझे केंद्रीय राज्यमंत्री वगैरे चषक भरण्याची गरज नाही. कपिल पाटील चषक तरी नामनिर्धान केलं त्याचं म्हणजे टॅगलाईन तरी कपिल पाटलाला ओळखणारा नुसतं काय म्हणजे ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कपिल पाटलाला ओळखणारे राजकारणातले समाजकारणातले ही स्पर्धा 2005 पासून सुरू झाली, 20 वर्ष सुमारे आणि कणाकणानं ही जी काही इव्हेंट आहे हा कानाकोपऱ्यामध्ये पोचलेला आहे. समाजाचं एकूणच बळकटीकरण व्हावं, नुसतं शरीराने तर मनाने सुद्धा तरुण वर्ग मजबूत व्हावा या उद्दिष्टानं कपिल पाटलांनी या स्पर्धा आयोजित करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशाला तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर जगाच्या पाठीवर मानाचं सन्मानाचं स्थान निर्माण करून आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याच मंत्रिमंडळामध्ये आम्ही आत्मविश्वासानं काम करत आहोत. महाराष्ट्र आता थांबणार नाही या टॅगलाईनप्रमाणे एकूणच महाराष्ट्र हा सामर्थ्यवान राज्य आहे. महाराष्ट्राकडे भारताच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांच्या नजरा लागतात, किंवा परदेशामधल्या लोकांच्या सुद्धा नजरा लागतात. महाराष्ट्र सामर्थ्यवान होईल. आता कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली की कपिल पाटलांना पुन्हा तर भविष्यकाल कपिल पाटलांचा हे मी आत्मविश्वास सांगतो. कधीतरी जीवनामध्ये कधीतरी असा एक प्रसंग येतो, कधी अजाणतेपणे आपण बेसावध असताना आपल्याला कोणीतरी धक्का देतो आणि आपण पडतो, पण ते नेहमी पडण्यासाठी नाही. आता कपिल पाटील अलर्ट कॉशियस आहे, सतर्क आहे आणि कपिल पाटलाच्या पाठीमागे राजकारण एका बाजूला ठेवा, परंतु जी मित्रत्वाचं किंवा एका चांगल्या विचाराचं नातं म्हणून गणेश नाईक ताकदीनं कपिल पाटलाच्या पाठीमागे उभा आहे. जरी राजकारणामधून कपिल पाटलाला जरी काही ठिकाणी अपसेट व्हावं लागलं, परंतु समाज जीवनामध्ये कपिल पाटलाचा जो कद आहे, कद म्हणजे जो एकूण उभारी उंची ती कायम राहील आणि ती कायम राहण्यासाठी गणेश नाईक कपिल पाटलाच्या समवेत राहील. कपिलपेक्षा मी वयाने मोठा आहे, समाजकारणामध्ये सुद्धा मी सिनियर आहे, राजकारणामध्ये सिनियर आहे आणि मग कपिलला आशीर्वाद देण्याचा माझा अधिकार आहे आणि तो मी कायम दिला. सर, ज्या पद्धतीने आपण यापूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना प्रत्येक तालुक्यांमध्ये आपण जनता दरबार भरवत होतात, आता यापुढे आपला ठाणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार भरवण्याचा मनोदय आहे का? हे बघा, पालघर जिल्ह्यामध्ये जनता दरबार झाला, नवी मुंबईत काल एक झाला, नवी मुंबईत 2 झाले, ठाणे शहरामध्ये 1 झाला.
आत्ता पुढची तारीख ठाण्याची मी जाहीर केलेली आहे, पालघरची केलेली, नवी मुंबईची केलेली आहे. तर फक्त तुम्हाला मी तुम्ही माझा तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या, त्या तारखा एकूण एक तालुक्यात मुरबाडला जाईन, शहापूरला जाईन, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, तिकडे वसई, विरार, वाडा, मोकाडा, तलासर, एकूण एक तालुक्यात मी पालकमंत्री असताना 15 या जिल्ह्याचा मॅक्झिमम कालखंड सिनियर पालकमंत्री हा गणेश नाईक येतो. 15 वर्ष कोणी पालकमंत्री नाही झालेला आणि भविष्यकालामध्ये होईल की नाही मला शंका आहे. काय बोलतो मी. आणि शेवटी ज्यांना उभारी घ्यायची असते ती उभारी घेण्यासाठी फक्त परमेश्वराची कृपा असावी लागते आणि सच्छिलता असावी लागते. आणि ती सच्छिलता मी विनम्रपणे सांगतो आमच्यामध्ये आहे. आणि हे महायुतीचं सरकार हे एक मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि राहिलेले साधारण म्हणजे 38 मंत्री हे ताकदीनं पुढे सरसावतील आणि राज्याची प्रगती करतील असा विश्वास व्यक्त करतो. ज्यांनी प्रवेश केला त्यांना काय विश्वास? अरे त्या लोकांचं भवितव्य सिक्युअर्ड झालं, म्हणजे सुरक्षित झालं. आता कपिल पाटलांच्या मैदानावर झाले म्हटल्यानंतर आणि गणेश नाईकच्या हस्ते झाले तर कपिल पाटलांवर त्याचा जितका अधिकार आहे तितका गणेश नाईकांवर. कधीही रात्री अपरात्री या गणेश नाईक तुमच्या मदतीला पुढे सरसावे. सर, ज्या ताकदीचा तुम्ही उल्लेख केला ती नेमकी मंत्रिपदासाठी असणार आहे, कोणत्या मंत्रिपदासाठी असणार आहे? कोणाची? ज्या ताकदीचा तुम्ही उल्लेख अरे केला. बघूया ना. हे बघा, जनता ही सार्वभौम आहे. जनतेच्या पुढे कुठल्याही व्यक्तीचं चालत नाही आणि जनता योग्य वेळी योग्य माणसाला सन्मानाच्या पात्र तयार करते. आणि मला विश्वास आहे की कपिल पाटलाला ही जनता त्या सन्मानाचे पात्र करेल. पक्षाचं नेतृत्व सुद्धा ती जनतेची इच्छा पूर्ण करेल. साहेब, आत्ताच तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केला जिल्हा परिषदेच्या वेळी तुम्ही कपिल पाटील यांच्या पाठीशी उभे होता, त्यावेळेस भलांचा विरोध तुम्ही अंगावरती घेतला. आता जरी पुन्हा विरोध झाला तर कुठले तुम्ही जे पक्षाच्या अंतर्गत असतील की बाहेरचे असतील? हे बघा, पक्षातल्या लोकांचा विरोध कपिल पाटलाला होईल असं मला वाटत नाही. आणि महायुतीच्या लोकांसुद्धा, परकीय लोकांनी सुद्धा, परपक्ष ज्याला आता अपोजिशन पार्टीच्या लोकांनी विरोध केला, तो विरोध समाजकार्याने मोडून काढून जे आम्हाला पाहिजे ते आम्ही करू. पुढची स्पर्धा भव्यदिव्य होत गेलेली काय विश्वास होता? भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ राज्याचे वनमंत्री, पालघरचे पालकमंत्री श्री गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे. यापूर्वी ते अनेकदा या स्पर्धांसाठी आलेले आहेत. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्रीही देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या स्पर्धेसाठी नेहमीच हजेरी लावतात. यावर्षीही लावणार आहेत. खऱ्या अर्थाने 2002 साली सुरू झालेली ही स्पर्धा म्हणजे जशी जशी राजकारणात माझी प्रगती होत गेली तशी तशी या स्पर्धेची प्रगती होत गेली. आणि जिल्हा परिषद सदस्यापासून सुरू झालेली ही स्पर्धा आज माननीय केंद्रीय राज्यमंत्री या पदापर्यंत ही स्पर्धा पोचलेली आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी अशी आहे की ग्रामीण भागातल्या आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त टेनिसच्या बॉलवर न खेळता आपल्या मुलांनाही ह्या माध्यमातून प्रोत्साहन दिल्यानंतर IPL, कसोटी, वन डे अशा क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. याच्यासाठी त्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थाने केलं जाते. आणि एक आकर्षण असावं म्हणून प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये जे बक्षिसं दिली जातात त्या बक्षिसामध्ये वाढ होत गेलेली आहे. मागच्या वर्षी 31 बाईक होत्या, यावर्षी 51 आहेत, 2 कार आहेत, अजून आकर्षक बक्षिसं आहेत. देशामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बक्षिसांची रेलचेल ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. मी आपल्या माध्यमातून सगळ्या खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने सगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यातनं खेळाडू या ठिकाणी येऊन खेळ खेळणार आहेत. आणि एक प्रकारे प्रेक्षकांना सुद्धा ह्या क्रिकेटच्या स्पर्धा बघणं म्हणजे एक पर्वणी आहे. आणि निश्चितपणाने इथला क्रीडा समीक्षक किंवा प्रेक्षक हा रसिक आहे.
आणि भिवंडी तालुक्यामध्ये क्रिकेटवर प्रेम करणारे लोक खूप आहेत आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही पर्वणी आहे. निश्चितपणाने याच्यातून प्रेरणा घेऊन अजून चांगले खेळाडू तयार होतील असा मला विश्वास आहे. सर, बदलापूरची एक सोसायटी आहे, त्या ठिकाणी स्थानिक खासदार जे आहेत बाळाभाऊ म्हात्रे त्यांनी अनधिकृत ठरवली. खूप गोंधळ त्या ठिकाणी झाला होता. प्रकरण तुमच्या सुद्धा कानावरती आलंय. अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. मी त्या सोसायटीला भेट देणार आहे. खरं तर डोक्यावर हात मारण्याच्या सारखी परिस्थिती आहे. म्हणजे लोकांनी कसा लोकप्रतिनिधी निवडून दिलाय, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही आणि कोणाच्या आखल्याची तारीही तोडायची नाही. ज्या बिल्डिंगला ओसी आहे ती बिल्डिंग अनधिकृत आणि धोकादायक ही कशी काय ठरू शकतो, एक लोकप्रतिनिधी कशी ठरवू शकतो, मला काही कळत नाही. आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. मी आजही लोकमतला बातमी आलेली आहे की जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. आपलं काम काय आहे, एखादी इमारत जर धोकादायक बिल्डरच्या हितासाठी ठरवली जात असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण जनतेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि सुस्थितीत असलेली इमारत धोकादायक ही कोणासाठी ठरवायची होती हेच काही कोणाला कळत नाही आहे. आणि म्हणून राजकारण करताना विकासाकडे केंद्रबिंदू ठेवून जर राजकारण केलं तर अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. पण यांचं विकासाकडे लक्ष नाही, यांचं लक्षच अशा गोष्टींकडे आहे. जिथं जाल तिथं तक्रारी तक्रारी तक्रारी, याच्या पलीकडे दुसरं काही केलं नाही. हे जनतेच्या आता 7-8 महिन्यातच लक्षात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने तिथं राहणाऱ्या सोसायटीच्या आपल्या रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणाने भारतीय जनता पार्टी उभी राहील. मी स्वतः 1-2 दिवसामध्ये तिथं जाऊन भेट देऊन त्यांना शाश्वत करणार आहे की तुम्हाला काही चिंता करण्याचं कारण नाही. तुमची इमारत सुस्थितीत आहे, त्यामुळे कोणी किती पत्र दिली तरी कोणाच्या पत्राने इमारत धोकादायक ठरत नाही. उगीच जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी काहीतरी हेतूने केलेलं हे कृत्य आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. टेनिस क्रिकेटला चांगला वाव मिळतोय हे खरं आणि सीझन क्रिकेटकडे वळावं हे देखील आपला उद्देश आहे. परंतु भिवंडी शहरामधील असलेलं एक चांगलं स्टेडियम धूळ खात आहे, दुरावस्थेत आहे. मी अनेक बातम्या बघितल्या. खऱ्या अर्थाने पूर्वी भिवंडी नगरपालिकेने स्वर्गीय माजी आमदार परशुराम धोंडू टावरे साहेब यांच्या नावाने ते स्टेडियम उभं केलं होतं. आणि ठाण्यानंतर कुठल्या शहरात स्टेडियम नव्हतं, ते भिवंडी शहरात झालं होतं. आता कल्याणसारख्या मोठ्या महापालिकेमध्ये पण नाही, नवी मुंबईला झालं. अनेक अशा महापालिका आहेत ज्याच्यामध्ये स्टेडियम नाही. ते सांभाळता आलं नाही. त्या वेळच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायला हवं होतं. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की क्रिकेट क्लब त्या ठिकाणी आहेत, पण त्या क्रिकेट क्लबचे लोकही ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिसला यायला लागले, अशी दुरावस्था झाल्यामुळे मी आता राज्याचे वनमंत्री या ठिकाणी आहेत, त्यांना निश्चितपणाने ही माहिती देऊन राज्य सरकारकडून काही निधी आपल्याला आणता आला तर निश्चितपणाने आणून परशुराम धोंडू टावरे हे स्टेडियम आहे हे सुस्थितीत आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया.